कोशिश की है एज मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, आपका क्या जवाब होगा? ऐसा है कि ये राजनीतिक व्यक्ति राजनीतिक प्रभाव से ये सब करते हैं, मैं इसकी निंदा करता हूँ। ये कोई भी जब विशेष धार्मिक कार्यक्रम होता है, जैसे शिरडी के लिए मान लो भंडारा होना है, या किसी मंदिर के अंदर आज प्रतिष्ठा है, या ये जैनों की होली है, इनके लिए रेगुलर गैस की सुविधा नहीं होती है। तो जो भी मेरे पास में आया, परसों मेरी के अंदर मैंने मेरी विधानसभा तक खुद को लिमिट रखा और मेरी जिम्मेदारी है कि मेरी विधानसभा में यदि कोई भी किसी को किल्लत हो उसकी मैं सहायता करूं। जो परसों एक शिरडी के लिए जिनका भंडारा था वो आए, उनको भी मैंने गैस कनेक्शन दिलवाया, जैन आए उनको भी दिलवाया, मंदिर वाले आए उनको भी दिलवाया। और अभी भी मेरा कहना है, कोई भी मेरी विधानसभा में विशेष धार्मिक कार्यक्रम जिनको रेगुलर गैस उपलब्ध नहीं है, यदि उसमें उनको गैस चाहिए तो उसके बारे में यदि वो मेरे को पत्र लिखेंगे तो मैं उनकी जरूर सहायता करूँगा। सर हे फक्त मराठी म्हणून हेच मराठी. सर तुमच्यावरती काही आरोप होत आहेत की तुम्ही विशेष एका धर्माचंच फक्त प्रतिनिधित्व करतायत, काय सांगा? असं आहे की ते राजनीतिक हेतूने राजनीतिक व्यक्ती करताय ते जे हा गॅसच्या जे विशेष धार्मिक कार्यक्रम असतात त्यांच्याकडे रेग्युलर गॅसचा कोटा नसता. शिर्डीचा भंडारा असेल किंवा मंदिरची प्रतिष्ठा असेल किंवा जैनाची होली असेल, तो त्यावेळी त्याने कुठून कुठून गॅस आणावी लागती. यावेळी ते माझ्याकडे आले होता, मी त्यासाठी गॅसचा प्रबंध करून दिला. काल एक शिर्डीच्या मंदिरचा पण भंडारा होता, तिथे पण गॅसचा प्रबंध करून दिला. 3 दिवसापूर्वी एक गणपती मंदिरचा होता, तिथे पण गॅसचा प्रबंध करून दिला. जैनाची होली पण करून दिला. यामध्ये काय गैर नाही. माझी विधानसभामध्ये अजून कोणाकडे विशेष धार्मिक कार्यक्रमासाठी ज्यांच्याकडे रेग्युलर गॅस कोटा त्यांच्याकडे नाही आहे, ते माझ्याकडे आले तो त्यांना मी गॅस उपलब्ध करून देऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.